त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पक्ष बांधणी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी बैठका आणि महानगरपालिका निवडणुका येतील सरकारच्या मनात आलं असलं, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याच्यामुळे ते आता या 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्यावं यासाठी आज दिवसभर आमच्या बैठका आहेत. आणि आम्ही हा जो निकाल आहे विधानसभेचा, त्या निकालावर चिंतन आणि मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे. वर्षानुवर्ष आम्ही निवडणुका लढतोय, पण अशा प्रकारच्या निवडणुका 10 वर्षामध्ये ज्या आम्ही पाहतोय, ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातात, हे गेल्या 70 वर्षात आम्ही कधी पाहिलं नव्हतं. तरीही महाराष्ट्रात असेल, देशात असेल, लाखोच्या संख्येने आम्हाला मतदान झालेलं आहे. ज्याने आम्हाला मतदान केलं पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही असं सुद्धा लोकांच्या शंका आहे. आम्ही तुम्हालाच मतदान केलं आणि म्हणून मग त्या मार्कडवाडी सारख्या ठिकाणी, अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या. या लोकांच्या संतप्त भावना आहे, त्याचा आम्ही आदर करतो, स्वीकार करतो. आणि आमचं कुठल्या राजकीय पक्ष आहे, संघटना आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ.